लग्नाच्या रात्री माझी पत्नी बेशुद्ध पडली। मी तिला डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी सांगितले की तुमची पत्नी गरोदर आहे। मी रागाच्या भरात माझ्या बायकोला घटस्फोट देऊ लागलो। मग माझी बायको ओरडायला लागली की घटस्फोट देऊ नका, हे मूल फक्त तुमचे आहे। कारण लग्नाचा दिवस सगळ्यांच्याच अनेक इच्छांनी भरलेला असतो आणि असा नवरदेव ज्याने त्याच्या आवडीने लग्न केले असेल तर त्याच्यासाठी हा दिवस खूप आनंदाचा असतो आणि त्याच्यासाठीही तो आनंदाचा दिवस होता। मी आनंदाने माझ्या खोलीत प्रवेश करताच मला हे पाहून आश्चर्य वाटले की माझी नवरी बेशुद्ध पडली होती। मला वाटले की हे अशक्तपणामुळे झाले असावे, कारण मुलींना लग्नाची जास्त काळजी असते। म्हणून मी तिला रुग्णालयात नेले। डॉक्टरांनी तिला ताकदीची इंजेक्शन्स वगैरे दिली आणि काही चाचण्या घेतल्या आणि ती शुद्धीवर आली। पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रिपोर्ट आणायला डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेली बातमीने माझ्या पायाखालून जमीनच सरकली। हे कसे शक्य होईल? आणि मग घरी आल्यावर मी माझ्या पत्नीशी या विषयावर चर्चा केली आणि मी तिला घटस्फोट देण्यासही तयार झालो। पण माझे पाय धरून तिने मला जे सांगितले ते ऐकून माझं डोकंच सरकलं। मला आश्चर्य वाटलं की हे कसे शक्य आहे। माझे नाव सिद्धार्थ आहे आणि मी एका उच्चवर्गीय कुटुंबातील आहे। मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि भरपूर पैसा आणि प्रेम असूनही मी बिघडलो नाही, कारण माझी आई खूप चांगली स्त्री होती आणि तिने मला लहानाचे मोठे खूप छान संस्कारांत वाढवलं होतं। पैसा आणि संपत्ती असूनही मी खूप सरळ आणि देखणा होतो। माझ्या वर्गातली मुलं मला सिद्धू म्हणून चिडवायचे, परंतु मी कधीच कोणाला वाईट बोललो नाही, कारण माझ्या आईने मला लहानपणापासूनच बरोबर अयोग्य यामधील फरक मला लहानपणी माझ्या आईने खूप छान पद्धतीने शिकवला होता। आणि आता जेव्हा मी माझे शिक्षण पूर्ण करून माझ्या वडिलांसोबत त्यांचा व्यवसाय सांभाळत होतो तेव्हा माझ्या आईला माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली। पण या बाबतीत मी तिला अगदी स्पष्टपणे सांगितले, मी माझ्या आवडीच्या मुलीशीच लग्न करेन आणि माझ्यासाठी योग्य अशी एकही मुलगी मला भेटली नाही जी माझ्यासाठी योग्य असेल, कारण माझ्या आजूबाजूला बिघडलेल्या मुली होत्या। कॉलेज युनिव्हर्सिटीमध्येही अशा मुली होत्या ज्यांच्यासोबत वेळ घालवता येतो पण आयुष्याचा जोडीदार बनवता येत नाही। आणि या बाबतीत माझ्या आईवडिलांनी माझ्यावर कसलीही दडपण लादले नाही। पण काळाच्या ओघात माझ्या आईची इच्छा वाढत चालल्या होत्या। लग्न कर, आता तुझे लग्नाचे वय निघून जात आहे आणि असे म्हणतात की जोडी स्वर्गात बनतात, त्यामुळे देवाने माझ्यासाठी माझी जोडी शोधून ठेवली असेल याची मला खात्री होती। आणि मग एक दिवस ती माझ्या समोर आली। मला पुस्तकांची खूप आवड होती, त्यामुळे मी व्यवसायासोबतच पुस्तके वाचत असे। म्हणून मी एके दिवशी मी माझ्या परिसरातील सेंट्रल लायब्ररीत पुस्तकाच्या शोधात गेलो आणि तिथे मला ती दिसली। तिच्या साधेपणाने मला तिच्याकडे ओढले होते, परंतु ती मला पाहून चकित झाली। जशी ती मला आधीच ओळखत असल्यासारखं तिने माझ्याकडे पाहिलं। तिच्या डोळ्यात भीतीची सावली मला दिसत होती। तिच्या डोळ्यातली भीती पाहून मला आश्चर्य वाटले, कारण मी तिला पहिल्यांदाच पाहत आहे। मग ती मला पाहून का घाबरली आहे? परंतु मी तिच्याशी बोलणार तर मी बोलायच्या आधीच ती माझ्यापासून दूर पळून गेली। ती अशी पळून गेली जसं माझ्यापासून ती सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्यामुळे मला आश्चर्य वाटले आणि आश्चर्य आणि अस्वस्थतेने मला पुन्हा पुन्हा त्या लायब्ररीत जाण्यास भाग पाडले। आणि काही दिवसांनी मला ती पुन्हा तिथे दिसली। मी तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करण्यास यशस्वी झालो। मी तिच्याबद्दल चौकशी केली तेव्हा कळले की तिचे नाव श्यामल आहे आणि ते लोक काही दिवसांपूर्वीच या भागात राहायला आले आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे। मला यापेक्षा जास्त काही कळू शकले नव्हते। मी तिच्या साधेपणाने प्रभावित झालो होतो। मग ती मला का घाबरत होती? मी आजपर्यंत तिच्याशी बोललेलो सुद्धा नव्हतो। त्याच्याबद्दल जाणून घेण्याची संधी शोधत आहे। तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो आणि कदाचित तिलाही कल्पना झाली होती, म्हणून तिने मी ज्या ठिकाणी आहे अशा असलेल्या प्रत्येक ठिकाणी तिने जाणे टाळले। तिचे माझ्यापासून लांब पळणे मला दिवसेंदिवस वेळ लावू लागले। आणि मग नशिबाचा असा चमत्कार घडला की काही दिवसांनी ती मुलगी माझ्या कंपनीत नवीन प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाली, कारण मी ट्रेनिंगसाठी मुलाखत घेत नाही। म्हणूनच मी त्या मुलीला समोरासमोर भेटलो नाही। आणि एका दिवशी मला कळले की ती माझ्या कंपनीत येते आणि आता कंपनीमध्ये कर्मचारी असल्याने ती माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकते। मी तिला माझ्या कॅबिनमध्ये बोलावले। मला पाहताच
तिच्या डोळ्यात भीती दिसायला लागली. मी तिला विचारले, तू मला का घाबरतेस? मी तिला असे काय विचारले, पण ती खोली सोडून बाहेर गेली आणि पुढच्या 2 तासात तिने तिचे राजीनामा पत्र माझ्या टेबलावर आणून ठेवले. या गोष्टीने मला आणखीनच आश्चर्य वाटले. आता मी वेड्याप्रमाणे तिच्या मागे धावत होतो. मी माझ्या घरी सांगितले की मला एक मुलगी पसंत पडली आहे. माझी आई कोणत्याही मुलीसाठी तयार होती जी माझी निवड होती. पण मी आईला एक अट घातली की जेव्हा त्या मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी तुम्ही जाणार तेव्हा त्या मुलीला माझ्याबद्दल काहीही सांगू नका, नाहीतर ती या लग्नाला नकार देईल. नातेसंबंध जुळवून आणणाऱ्या मावशीमार्फत आईने माझे स्थळ त्या घरी पाठवले. मला माहीत नाही की माझी आई काय म्हणाली, ती मुलगी काय म्हणाली आणि हे सर्व कसे घडले. अवघ्या 1 महिन्यात आमचे लग्न जमले होते. पण लग्न जमल्यानंतर मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही, कारण माझ्या मनात भीती होती की मी जर तिच्या समोर आलो तर कदाचित ती लग्न करण्यास नकार देईल. आणि खरं तर मी तिच्यापासून दूर राहू शकत नव्हतो. ती मला पाहून का घाबरते, मला या सगळ्या गोष्टी तिला विचारायच्या होत्या. पण जेव्हा ती माझी बायको होईल तेव्हा ती माझ्यापासून काही लपवणार नाही आणि त्यासाठी आमचे लवकरात लवकर लग्न व्हावं हे गरजेचं होतं. लग्न करण्याचा हट्ट धरणं हे तिच्यासाठी आवश्यक होते. माझ्या आईलाही लग्नाची घाई होती आणि त्या लोकांनी पण काही नकार दिला नाही. त्यामुळे जवळपास महिन्याभरानंतर माझे लग्न ठरले. माझ्या आईसोबत सगळ्यांनाच वाटलं की मी हे लग्न स्वतःच्या इच्छेने करत असल्यामुळे मी मुलीसोबत नक्की बोललो असेल. पण वास्तव काय आहे हे मला माहीत होतं. मला तिच्याशी बोलायचे नव्हते, किंवा तिने माझ्याबद्दल जाणून घ्यावे, कारण माझ्या मनात एक विचित्र भीती होती की ती हे लग्न नाकारेल. तिला माझ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मला पण तिच्या नावाशिवाय तिच्याबद्दल फारसं काहीच माहीत नव्हतं. मी लग्नाच्या दिवसाची वाट पाहत होतो आणि मग शेवटी लग्नाचा दिवस आला आणि आज मी खूप आनंदी होतो. मला आज जी हवी होती ती मिळाली होती. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी तिला माझी बायको बनवण्याआधी तिच्याशी बोललो पण नाही. म्हणूनच मी खूप वाट पाहत होतो की ती माझ्याकडे येईल आणि मी तिच्याशी बोलेन. पण देवाने आमच्यासाठी काय योजना आखल्या आहेत हे मला माहीत नव्हते. लग्न होताना तिला स्टेजवर आणले तेव्हा तिने माझ्याकडे नजर वर करून पाहिले नाही. कदाचित ती लाजाळू असेल किंवा आणखी काही. पण विधी पार पडल्यावरही मला तिच्या डोळ्यात खूप भीती आणि तो अनिर्णय दिसत होता. जणू तिला खात्रीच नव्हती की मीच तिचा पती आहे. पण मी तिला एकटक पाहत होतो, कारण आज तिला पाहण्याचा मला पूर्ण अधिकार होता. आता काही वेळाने निरोपाची वेळ आली होती, पण प्रत्येक पावलावर मला जाणवत होते की ती मुलगी खूप अस्वस्थ आहे आणि अस्वस्थ होण्यापेक्षा जास्त घाबरलेली आहे. पण मला तिची ही भीती घालवायची होती. मी वाट पाहत होतो की ती माझ्याशी बोलेन आणि मी तिला माझ्याबद्दल क्लिअर करेन, जेणेकरून तिची भीती संपेल. मला 100% खात्री होती की मी माझ्या प्रेमाने आणि आपुलकीने मी तिला या भीतीतून बाहेर काढेन. परंतु मला हे फारसे माहीत नव्हते की हीच भीती माझे आयुष्य पुढे हादरवून जाईल. निरोप घेऊन आम्ही तिला आमच्या घरी आणले. तेव्हा आई काय विधी करत होती माहीत नाही, पण तिच्या डोळ्यातली वाढती भीती पाहून मला वाटत होतं तिला लवकरात लवकर खोलीत घेऊन जावे, जेणेकरून मी तिच्याशी बोलू शकेन. श्यामलला माझ्या बाजूने कुठलाही त्रास होऊ नये यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करत होतो. पण तिच्या डोळ्यातली भीती अजिबात कमी होत नव्हती. तिची भीती मी कशी दूर करणार होतो ती कमी होत नव्हती. जेव्हा तिला खोलीत नेले तेव्हा माझ्या मित्रांनी मला घेरले. ते सर्व त्यांच्या खोडसाळपणावर अवलंबून होते, परंतु मला माहीत होते की कदाचित मला हे खोडकरपणा आवडणार नाही. मोठ्या कष्टाने आपला जीव वाचवत तो लवकरात लवकर खोलीकडे धावलो. खोलीत जाण्या अगोदर मी माझ्या मनात त्या सर्व गोष्टी तयार करून ठेवल्या होत्या, ज्याद्वारे मी तिला धीर देऊ शकेन, तिच्या मनातली माझ्याबद्दल भीती दूर करू शकेन. मी आनंदाने माझ्या खोलीत आलो आणि ती पारंपरिक नववधूसारखी साडीचा पदर डोक्यावर घेऊन बसली होती. मी तिच्या जवळ जाऊन बसलो तेव्हा तिच्या पदराच्या आतूनही मला तिच्या चेहऱ्यावरची भीती दिसत होती. मी तिच्या जवळ बसताच ती थरथर कापायला लागली आणि मी तिला धीर देण्यासाठी तिचा हात माझ्या हातात धरला. पण हात लावताच ती खाली पडली आणि बेशुद्ध झाली. तिला एवढ्या प्रमाणात घाबरलेले पाहून मी पुरता अस्वस्थ झालो. माहीत नाही ती मला का घाबरते तेच कळत नाही.
मी ऐकले होते की मुलींना त्यांच्या आयुष्याची भीती वाटते आणि काही मुलींनाही मुलांची भीती वाटते. मला या सर्व गोष्टी माहीत होत्या, पण मला माहीत नव्हते की एखादी व्यक्ती इतकी घाबरू शकते. पण एवढ्या भीतीत माणूस कसा जगू शकतो की तो संवेदना गमावतो? अशा गोष्टी कोणाला समजू नये म्हणून मी माझ्या बाजूने शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण ती अजिबात शुद्धीत येत नव्हती. त्यामुळे मला तिला दवाखान्यात घेऊन जावे लागले. माझ्या आईला सोबत गाडीत बसवले. घरात बरेच पाहुणे उपस्थित होते, पण मी कोणालाच काही कळू दिले नाही. पत्नीला बेशुद्ध अवस्थेत पाहून माझ्या आईला खूप वाईट वाटले आणि मध्यरात्री जेव्हा ती वधूच्या कपड्यात हॉस्पिटलमध्ये दिसली तेव्हा लगेचच सर्वजण सावध झाले. डॉक्टरांनी तिची पूर्ण तपासणी केली आणि त्यांनी सांगितले की ती भीतीमुळे किंवा मानसिक दबावामुळे बेशुद्ध झाली आहे. आता सर्वांना कळलं होतं की मुली लग्नाचं प्रेशर घेतात, म्हणून सगळ्यांनी ही गोष्ट नॉर्मल मानली. पण वस्तुस्थिती काय आहे हे मला माहीत नव्हतं. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन वगैरे दिले आणि सांगितले 2 तासात ती शुद्धीत येईल. ते 2 तास मी कसे घालवले हे माझे मलाच माहीत होते. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या आणि त्यांचे रिपोर्ट सकाळी घ्यायला या असे सांगितले. 2 तासानंतर ती शुद्धीत आल्यानंतर मी तिला घरी घेऊन आलो. तिची तब्येत बघून मी तिच्याशी काही बोललो नाही. तिनेही मुकाट्याने कपडे बदलले आणि आडवी होऊन झोपी गेली. आणि अशा हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे आमची सोनेरी रात्र खराब झाली. मला याचं दुःख नव्हतं, मला फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटत होती. माझी बायको इतकी का घाबरली आहे आणि मला ही गोष्ट कोणत्याही परिस्थितीत जाणून घ्यायची होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रिसेप्शन होते, पण त्याबद्दल मी कसल्याही प्रकारची जुळवाजुळव करण्याच्या मनस्थितीत नव्हतो. म्हणून मी सकाळी लवकर कोणालाही न सांगता मी हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट घेण्यासाठी गेलो. पण रिपोर्ट देण्याऐवजी मला डॉक्टरांच्या खोलीत पाठवण्यात आलं. या गोष्टीने मला अधिक काळजी वाटली की माझ्या पत्नीला कोणत्या आजाराने ग्रासले आहे हे मला माहीत नाही. मला पाहताच डॉक्टर म्हणाले की मी जी बातमी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला पूर्ण संयमाने आणि गांभीर्याने ऐकावी लागेल. मी स्वतःला सर्व प्रकारच्या वाईट बातमीसाठी तयार केले होते. मी माझ्या पत्नीला नेहमीच पाठिंबा देईन असा विचार केला होता. तिला काहीही आजार असला तरी मी तिची साथ सोडणार नाही. मी तिच्यावर उत्तम डॉक्टरांकडून उपचार करून घेईन, कारण माझ्याकडे पैशांची कमतरता नव्हती. परंतु डॉक्टरांनी मला जे सांगितले त्याची मी स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हतो. डॉक्टरांनी सांगितले की तुमची पत्नी गरोदर आहे आणि ती 3 ते 4 आठवड्यांची गरोदर आहे आणि या गोष्टीने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला माहीत नाही मी कोणत्या मोठ्या रोगाचा विचार करत बसलो होतो आणि हे काय झाले. ज्या मुलीवर मी आंधळा विश्वास ठेवला, लग्नापूर्वी बोलणे महत्त्वाचं समजलं नाही. मला वाटलं तिच्या इज्जतीवर बोट ठेवू नये हे समजले आणि तीच मुलगी माझ्याशी लग्न करण्याआधीच दुसऱ्या मुलाची आई होणार आहे. कदाचित म्हणूनच ती इतकी घाबरली असेल. कदाचित तिला कोणीतरी आवडत असेल. मी हा विचार करत होतो. हॉस्पिटलमध्ये बाहेर आल्यावर गाडी चालवायची हिंमत होत नव्हती. हा विचार करून मी जिच्या प्रेमात पडलो ती लग्नाआधीच दुसऱ्या कोणाशी तरी पळून गेली आहे. लग्नानंतर ती माझ्यासोबत असेल याची काय शाश्वती. ती माझ्यासाठी प्रामाणिक राहील. म्हणूनच मी तिला आजच सोडले पाहिजे, जेणेकरून ज्याच्या पोटात मूल आहे त्याच्याबरोबर ती जगू शकेल. या मुलालाही त्याचे वडील सापडू दे. मी फक्त प्रेम केलं होतं आणि प्रत्येक माणसाला प्रेम मिळायलाच हवं असं गरजेचं नाही. हा विचार करून ठरवून मी घराकडे निघालो. खोलीत गेल्यावर ती आराम करत होती, पण मला तिच्या आरामाशी काही घेणं देणं नव्हतं. म्हणून मी गेलो आणि तिचे रिपोर्ट तिच्यासमोर ठेवले आणि म्हणालो, तुझ्या आयुष्यात माझ्या आधी ती व्यक्ती कोण आहे आणि तू त्याच्याशी लग्न का केले नाहीस? माझ्यासोबत लग्नाला हो का म्हणालीस? ज्या मुलाची तू आई होणार आहेस त्याच्याशी तू लग्न करावं म्हणून मी तुला आज मोकळं केलं आहे, म्हणजे या मुलाला त्याचा बाप मिळावा. पण माझे बोलणे ऐकून ती रडू लागली आणि ती मला म्हणाली, तुला देवाची शपथ आहे, मला घटस्फोट देऊ नकोस. एकीकडे तिचे अश्रू आणि तिच्या चेहऱ्यावरची असहायता पाहून मी त्रस्त होतो आणि दुसरीकडे माझ्या हातात पकडलेला रिपोर्ट मला माझ्या निर्णयावर ठाम राहण्यास सांगत होता. माझ्या प्रेमाने मला एका विचित्र रस्त्यावर उभे केले होते, परंतु माझं मन मला तिला घटस्फोट द्यायला सांगत होतं. फक्त तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाची काळजी होती. उद्या त्याला कोण नाव देईल? त्याला माझं नाव देण्याचे धाडस माझ्यात नव्हते. माझी बायको सतत रडत होती.
ती माझ्या निर्णयापासून अजिबात बदलणार नाही हे पाहून तिने असे कृत्य केले ज्याने माझा आत्मा हादरला. तिने तिची ओढणी काढली आणि माझ्या पायाजवळ ठेवली आणि मला म्हणाली, मला मारा, पण मला प्लीज घटस्फोट देऊ नका, कारण हे बाळ तुमचेच आहे. मला माहीत आहे की तुम्ही माझा बदला घेण्यासाठी माझ्याशी लग्न केले आहे, पण तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही बदला घ्या. नक्कीच मला मारून टाका, मी काहीच नाही करणार, पण मला घटस्फोट देऊ नका. माझे आई वडील मरतील. तिच्या कृतीने मी थक्क झालो होतो. मी तिची ओढणी उचलून तिच्या डोक्यावर ठेवली आणि तिला मी सांगितले, मी तुला या घरात लग्न करून सन्मानाने आणलं आहे, पण हे मूल माझं आहे असे तुम्ही काय बोलता? मी तुला ओळखत नाही आणि तुझ्या घरी स्थळ पाठवले. पण यावर ती म्हणाली, मी गीतेवर हात ठेवून शपथ घ्यायला तयार आहे, हे मूल तुमचेच आहे. तिच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले, कारण अगदी परिस्थितीने लाचार असणारी, घाबरणारी व्यक्ती आणि देवावर श्रद्धा असलेली व्यक्ती एवढी मोठी शपथ घेऊ शकत नाही. मग ती इतकी मोठी शपथ कशी घेत आहे? हे मूल माझे नाही हे मला माहीत असूनही मला त्या गोष्टीचा तमाशा करायचा नव्हता, म्हणून मी गप्प बसलो. स्वागत समारोह पूर्ण शांततेत पार पडला, पण त्यानंतर आम्ही दोघेही अनोळखी झालो. नदीच्या 2 काठांप्रमाणे मी हळूहळू तिच्या वागण्याचा आढावा घेत राहिलो. ती रोज पूजा करायची आणि माझी आणि माझ्या घरच्यांची सर्व प्रकारे काळजी घ्यायची. पण मला आश्चर्य वाटणारी एक गोष्ट, तिचा फोन कुठे आहे याची तिला पर्वा नव्हती. ती पण माझ्यासोबत बाहेर जायची. तिच्या आयुष्यात अजून कोणी आहे का असा प्रश्न मला पडायचा. ती त्याच्याशी बोलली असते. माझा संयम संपला आणि आठवड्याभरातच मी तिला शांतपणे माझ्या बाजूला बसवले आणि म्हणालो, इथे बस, मला जे काही घडले ते खरे सांग. आणि तू त्या दिवशी काय म्हणालीस की हे मूल माझे आहे, तू हे कसे ठामपणे सांगू शकतेस? पण त्याआधी मी तुला माझ्या कथेची बाजू सांगतो. जेव्हा मी तुला सांगितले की तू मला पहिल्यांदा लायब्ररीत पाहिले आणि नंतर तुझ्याबद्दल कळले आणि माझ्या आईला सांगितले आणि तुझ्याशी लग्न केले, माझ्या बाजूने हीच कथा आहे. तर तिला नवल वाटायला लागलं. ती म्हणू लागली की तुम्ही मला या शहरात पहिल्यांदाच लायब्ररीत पाहिले, पण तुम्ही आम्हाला आधीच्या शहरातून पाहिलं आहे, त्याचं काय? म्हणजे काय? त्यावर मी म्हणालो की मी या शहराबाहेर कधीच गेलो नाही. मी या शहरात शिक्षण घेतले आणि लंडनमधून व्यवसायाची पदवी घेतली होती. ज्या शहराचं ती नाव घेत आहे त्या शहरात मी गेलो तेव्हा तिकडे मी हिला कधीच पाहिलं नव्हतं. ती व्यवसायानिमित्त ज्या शहरात नाव घेते त्या शहरात मी कधीतरी ही मुलगी मला तिथे कधी दिसली नाही. यावर मी तिला सांगितले की हे खरे नाही. मी तिला म्हणालो की तुझी बाजू सांग, नक्कीच तुला वाटतंय की मी तोच होतो, पण तू मला काय झाले ते सांग. कॉलेजमध्ये मला एक मुलगा आवडला होता, त्याला मी आवडले होते असं त्याने सांगितलं. सगळ्यांच्या सामान्य मैत्रीप्रमाणे आमची पण तशीच मैत्री होती आणि आम्ही दोघे खूप चांगले मित्र होतो, पण फक्त मित्रच होतो. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ लागले. माझे पालक देखील त्याला ओळखत होते आणि त्याची आमच्याबद्दल काहीच हरकत नव्हती, कारण तो माणूस सुद्धा खूप छान होता आणि आम्ही नेहमी मैत्रीच्या मर्यादेत बोलायचो. कोणाला न सांगता बाहेर भेटायला गेलो नाही, कॉलेजमध्ये भेटायचो. पण मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना त्या मुलाने तुमच्यासोबत इतर काही गुंडांशी मैत्री केली आणि मग त्या लोकांनी त्याला नशेच्या मार्गावर कसे आणले ते कळलेच नाही की तो मला कोणालाही विकायला आणि माझी किंमत मोजायला तयार झाला. पण माझं नशीब कदाचित त्यावेळी चांगलं होतं की मला अगोदरच कळलं की तो फोनवर तुझ्याशी बोलत होता. तेव्हा मी मागे उभी राहून ऐकत होते. त्याने मला पहिल्यांदा त्याच्या घरी डिनरला बोलावले होते आणि माझ्या आई वडिलांनीही परवानगी दिली होती, कारण त्यांची इच्छा होती की मी माझी पदवी पूर्ण केल्यानंतर लवकरच लग्न करावे. आणि मी त्याला सांगितले होते की मला परवानगी मिळाली आहे. पण त्याचे बोलणे ऐकून मला कळले की हे डिनर नाही, उलट त्याला मला विकायचे आहे. मी आई वडिलांना सांगितल्यावर तेही खूप अस्वस्थ झाले. आम्ही आधीच भाड्याच्या घरात राहत होतो. मला रात्री त्याचे अनेक फोन येत राहिले आणि मी त्याला सांगितले की माझी आई आजारी आहे म्हणून मी येऊ शकत नाही. त्यामुळे मी एक आठवडा सुट्टी घेतली आणि त्या एका आठवड्यात आम्ही तिथेच थांबलो आणि या शहरात आलो. मला वाटले की मी वाचले, सर्व काही संपले आहे. पण इथेच मी तुला पाहिले आणि अस्वस्थ झाले. त्यानंतर मी घरातून बाहेर पडणे बंद केले. पण हे सर्व सांगून मी माझ्या आई वडिलांना त्रास देऊ शकले नाही आणि मी एके दिवशी बाजारात गेले तेव्हा तू मला पकडून जबरदस्ती केलीस. तू माझ्यासाठी किंमत मोजली आहेस
आणि मी माझ्या पालकांना हे सांगू शकले नाही आणि माझ्या पोटात वाढणारे हे मूल तेही तुझेच आहे. यावर मी तिला सांगितले की मी तो अजिबात नाही. तिने मला तिच्या मित्राचा नंबर दिला. मी तिथे बसलो आणि माझ्या पोलीस मित्राकडून त्या नंबरचे डिटेल्स मिळवले आणि ज्या मुलांशी ती भेटत होती त्याचे डिटेल्स मिळवले. आणि जेव्हा पुढचे काही तास त्यांचे फोन नंबर, त्यांची छायाचित्रे माझ्याकडे आली, तेव्हा त्या चित्रांमध्ये माझे चित्र पाहून मी हैराण आणि अस्वस्थ झालो. कारण तो मुलगा हुबेहूब दिसायला माझ्यासारखाच होता, पण तो मी नव्हतो. आणि हे मी माझ्या पत्नीला सांगितले आणि मग त्या पोलिसाच्या मदतीने मी त्या मुलाची चौकशी केली. तेव्हा मला कळाले की तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या आईवडिलांबद्दल जेव्हा मला समजले ते माझ्या वडिलांचे जुने शत्रू निघाले आणि नंतर पोलिसांसमोर उघड झाले की हा मुलगा माझा जुळा भाऊ आहे. त्यांच्या वडिलांनी त्याला रुग्णालयातून चोरी केलं होतं. माझ्या पालकांचा बदला घेण्यासाठी त्यांनी बाळाची चोरी केली होती. त्यांना हे माहीत नव्हते की आम्ही जुळे जन्माला आलो आहोत आणि माझ्या आईवडिलांनाही आम्ही भाऊ आहोत हे माहीत नव्हते. हे सर्व एका नर्सने केले होते आणि तो मुलगा चुकीच्या मार्गावर गेला होता. माझ्या त्याच भावाचं मूल माझ्या पत्नीच्या उदरात वाढत होतं, पण ही गोष्ट मी माझ्या आईवडिलांपर्यंत पोहोचूच दिली नाही. आणि मग मी माझे नाव माझ्या पत्नीला आणि त्या मुलाला दिले. त्यानंतर आता आम्ही खूप चांगले जीवन जगत आहोत. आम्ही आता आनंदात राहत आहोत. माझे रक्त असलेल्या भावाला मी विसरलो, पण चुकीच्या मार्गावर गेला आणि आज आम्ही दोघे आमच्या आयुष्यात खूप आनंदी होतो. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार. धन्यवाद.